हॅलो मित्रांनो. तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुमच्यासाठी MTSची जी हल्लीच आपली पूर्ण शिफ्टमध्ये परीक्षा संपलेली आहे, तर ते जे सगळे शिफ्ट झाले आपले MTSचे, त्या सगळ्या शिफ्टमधनं मला जेवढे प्रश्न भेटू शकले सगळ्या शिफ्टचे, तर ते मी सगळे तुमच्यासाठी आणलेत. 145 क्वेश्चन काहीतरी भेटू शकले आहेत मला, तर ते मी सगळे तुमच्यासाठी आणले आहेत. कालच्याच पोस्टमॅनच्या कोणत्यातरी एक शिफ्टमध्ये विशाखापट्टणम ते स्टायरीन गॅस विशाखापट्टणमवाला एक क्वेश्चन परत रिपीट झालेला. तोच स्टायरीन गॅस विशाखापट्टणमवाला क्वेश्चन MTSच्या पण एका शिफ्टमध्ये आलेला. सो आपण असं पकडून चालू शकतो की प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस खूप आहेत. सो चांगलंच असेल की आपण MTSचे पण जे सगळ्या शिफ्टमध्ये GKचे आलेले ते एकदा रिवाईज करून घेऊ. मी एकदा तुमच्यासोबत एक प्रश्न डिस्कस करेनच, तुम्ही तिथे बसा आणि फक्त ऐका. किंवा तुम्हाला जर वाचायचंच असेल तर मी तुम्हाला PDF पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आणि हां, मी मॅथचं पण एक व्हिडिओ टाकली आहे, त्यात मी तुम्हाला जे प्रश्न येऊ शकतात आणि जे MTSमध्ये फॉर्मॅट जो विचारला गेला आहे ते पण तर टाकलेच आहेत, पण असे काही प्रश्न टाकले आहेत जे थोडे हाय लेवलचे आहेत आणि जे पोस्टमॅनच्या परीक्षेत येऊ शकतात. बिकॉज तुम्हाला आता माहितीच असेल पोस्टमॅनची जी परीक्षा आहे ती 12th बेसिसवर आहे. सो त्यात थोडं हाय लेवलचे प्रश्न विचारले जातीलच, जे थोडे कॅल्क्युलेशनमध्ये पण डिफिकल्ट असतील. सो तुम्ही ती एक 2 तासाची व्हिडिओ आहे, 2.5 तासाची काहीतरी आहे, तर ती एकदा तुम्ही व्हिडिओ नक्की पाहून जावा एक्झामला जायच्या आधी. हवं तर 2x स्पीडमध्ये बघा आणि ती पूर्ण व्हिडिओ संपवून टाका. बिकॉज त्यात मी सगळ्या फॉर्मॅटची एक 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 प्रश्न अशी तुम्हाला सोडवून दिली आहेत. तर तुम्ही फक्त बसा, एकदा पहा तो व्हिडिओ आणि बस सम्स ते कसे सोडवले आहेत त्यात मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पण सांगितलेत, तर ते तुम्ही एकदा नक्की पहा. तर आता आपण आपल्या MTSच्या सगळ्या शिफ्टच्या प्रश्नांकडे बोलूया. तर पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न म्हणजे कॅपिटल ऑफ स्टेट्स. तर कॅपिटल ऑफ स्टेट्स ही खूप बोलू शकतो आपण की प्रत्येक शिफ्टमध्ये विचारलं गेलं आहे. तर मी तर बोलतो तुम्ही सगळ्या स्टेट्सचे कॅपिटल तर वाचाच, CM पण वाचा त्यांचे आणि गव्हर्नर पण वाचा. इम्पॉर्टंट आहे, तसे विचारले जाऊ शकतात, चान्सेस तर आहेत. सो एक मार्कासाठी पण कॉम्पिटिशन खूप आहे. सो तुम्हाला वेल प्रिपेअर्ड तर राहायलाच लागेल. मग बघा, आता मी काही स्टेट्स आणले आहेत जे विचारले गेले आहेत आणि मी स्वतः मला जे इम्पॉर्टंट वाटले ते मी ॲड केलेत. आता राजस्थानचं कॅपिटल आहे जयपूर, गुजरातचं कॅपिटल आहे गांधीनगर, मिझोरामचं कॅपिटल आहे आयझॉल, नागालँडचं कॅपिटल आहे कोहिमा, अरुणाचल प्रदेशचं कॅपिटल आहे इटानगर, हिमाचल प्रदेशचं समर कॅपिटल आहे शिमला आणि विंटर कॅपिटल धरमशाला आहे. लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेशचं समर कॅपिटल शिमला, विंटर कॅपिटल धरमशाला. सिक्कीमचं कॅपिटल आहे गँगटॉक, छत्तीसगडचं कॅपिटल आहे रायपूर, तमिळनाडूचं कॅपिटल आहे चेन्नई, मध्य प्रदेशचं कॅपिटल आहे भोपाल, मणिपूरचं कॅपिटल आहे इम्फाल, उत्तराखंडचं कॅपिटल आहे देहरादून हे उत्तराखंडचं विंटर कॅपिटल आहे आणि गैरसेन हे समर कॅपिटल आहे. हे हल्लीच तिकडच्या गव्हर्नमेंटनी पास केलं आहे की गैरसेनला समर कॅपिटल बनवलं जाणार. तर ते समथिंग ह्याच वर्षी बनवलं गेलं, ह्या वर्षी म्हणजे 2020मध्ये. तर हे रिसेंट करंट अफेअर्समधलंच टॉपिक तुम्ही पकडू शकता की हा करंट अफेअर्स ॲस्पेक्टनेच विचारला जाऊ शकतो. सो हे लक्षातच ठेवा तुम्ही, गैरसेन हा समर कॅपिटल आहे. कसला? उत्तराखंडचा. तर आता सेकंड क्वेश्चन आहे, DPSP इज अडॉप्टेड फ्रॉम विच कंट्रीज कॉन्स्टिट्यूशन. तर ते आयर्लंड आहे. आर्टिकल्स आपलं कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड असे प्रश्न विचारले जात आहेत, तर हे करून जावा. थर्ड प्रश्न, फंडामेंटल राईट्स बॉरोड फ्रॉम विच कंट्रीज कॉन्स्टिट्यूशन. तर ते आहे USA. बघा, DPSP बॉरो केलं आहे आयर्लंडपासून आणि फंडामेंटल राईट्स बॉरो केलं आहे USA मधनं. फर्स्ट जैन तीर्थंकर. तर फर्स्ट जैन तीर्थंकर होते रिषभनाथ आणि 24th तीर्थंकर होते महावीरा आणि ते लास्ट होते 24th, हे लास्ट होते. 12th प्रेसिडेंट ऑफ इंडिया. 12th प्रेसिडेंट प्रतिभा पाटील होती आपल्या इंडियाची. आणि रामनाथ कोविंद जे आपले रिसेंट आहेत ते आहेत 14th. 6th, आता फेस्टिवलशी रिलेटेड एक प्रश्न आला होता. काही प्रश्न तर आले तर होते, पण मी तुम्हाला एक्स्ट्रा काही असे फेस्टिवल्स दिले आहेत जे विचारू जाऊ शकतात. जसं एक बिहूचा तर पक्का आलेलाच होता परीक्षेत, बिहू फेस्टिवल सेलिब्रेटेड इन, तर त्याचा आन्सर आहे आसाम. आता आपण दुसरे काही फेस्टिवल्स बघूया. तर बघा, भीष्मा हा फेस्टिवल आहे आंध्र प्रदेशचा, लोजार अरुणाचल, छठ पूजा बिहार, सूरजकुंड मेला हरियाणा, उगाडी कर्नाटका, ओनम केरला, चापचरकूट मिझोरम, लोहरी आणि बैसाखी पंजाब, पोंगल तमिळनाडू, लईहरोबा मणिपूर, शिरोइलिली मणिपूर, मणिपूर. तर काही प्रोनाऊन्सिएशनमध्ये गडबड असेल तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष नका देऊ. फक्त हे जे
सांगितले आहेत मी सगळे फेस्टिवल, ते इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट विचारले गेले आहेत परीक्षेमध्ये. सो एकदा तुम्ही वाचा हे, एकदा वाचाल तर खूप आहे, तुम्हाला अचानक क्लिक होईल एक्झाममध्ये ऑप्शन्स बघितले की. 7वा प्रश्न, लार्जेस्ट स्टेट इन इंडिया इन टर्म्स ऑफ लँड एरिया, तर त्याचा आन्सर आहे राजस्थान. मदर्स नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई. चीफ मिनिस्टर्स इन द छत्रपती शिवाजी महाराज कोर्ट इज कॉल्ड एज अष्टप्रधान. वेअर इज कावेरी रिव्हर लोकेटेड? कावेरी रिव्हर ही ब्रह्मगिरी हिलमधनं राईज होते ऑफ दी वेस्टर्न घाट, आणि ते आहे कर्नाटकामध्ये. चाइल्ड लेबर कम्स अंडर विच आर्टिकल? तर ते आहे आर्टिकल 24. राईट टू लाईफ कम्स अंडर विच आर्टिकल? तर ते आहे आर्टिकल 21. 13 प्रश्न, विच कंट्री डिक्लेअर पोलिओ फ्री? आफ्रिका. आणि त्यात नायजेरिया बिकेम द लास्ट आफ्रिकन कंट्री टू बिकम पोलिओ फ्री, म्हणजे आफ्रिका पूर्णपणे पोलिओ फ्री झालेलं आहे. 14 प्रश्न, देर आर हाऊ मेनी वेदास? 4 वेदास. ऋग्वेदा सगळ्यात अर्लिएस्ट फॉर्म ऑफ वेद आहे, हे तर विचारू जाऊ शकतं, हे इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट पकडू शकतो आपण. अर्लिएस्ट फॉर्म ऑफ वेदा कोणता? ऋग्वेदा. समवेदा काय आहे? अर्लिएस्ट रेफरन्स फॉर सिंगिंग समवेदा. यजुर्वेदा बुक ऑफ प्रेयर्स. अथर्ववेदा बुक ऑफ मॅजिक अँड चार्म्स. 15वा प्रश्न, प्रेसिडेंट ऑफ युनायटेड नेशन्स वॉल्कन बॉस्कीर. 16वा प्रश्न, विच प्राइज डिड कैलास सत्यार्थी गेट? नोबल पीस प्राइज 2014 मध्ये. 17th प्रश्न, ध्यानचंद अवॉर्ड इज रिलेटेड टू विच स्पोर्ट? तर ते आहे हॉकी. 18वा प्रश्न, जबलपूर इज सिच्युएटेड ऑन बँक्स ऑफ विच रिव्हर? तर ते आहे नर्मदा. सिटीज आणि कोणत्या रिव्हरवर ते स्थित आहे हे विचारलं जातं आहे, असे खूप सारे विचारले गेले, तुम्हाला पुढे दिसतीलच ते. आणि हां, रिव्हर्स आणि त्यांचे ट्रिब्युटरीज हे पण विचारले जात आहेत. 19वा प्रश्न, शिपकिला पास लोकेशन हिमाचल प्रदेश. पासेसवरती पण खूप सारे प्रश्न विचारले गेले आहेत. मी तुम्हाला एक फॉर्मॅट सांगतो आहे, ते पण तुम्ही बघतच जाऊ. इथे प्रश्न दिले आहेत, पण मी तुम्हाला काही फॉर्मॅट सांगत असेल ना, तर तो पण तुम्ही लक्षात घ्या की या फॉर्मॅटवर तुम्हाला प्रश्न बघायचे आहेत एकदा एक्झामला जायच्या आधी. आणि शिपकिला पास आहे इंडिया चायना बॉर्डर. 20वा प्रश्न, हू वॉज दी लास्ट मुघल एम्परर कोण आहेत? बहादूर शाह जफर 2. 21st प्रश्न, लार्जेस्ट वेपन्स आर्म्स इम्पोर्टर इन दी वर्ल्ड? तर ते आहे सौदी अरेबिया. 22nd प्रश्न, हू वॉज दी फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस? तर ते होते योगेश चंद्र बॅनर्जी, WC बॅनर्जी. 23rd प्रश्न, हू वॉज दी ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया? तर आपले ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कोण होते? दादाबाई नौरोजी. आता हां, हे बघा 24th प्रश्न बघा, रिव्हर्स आणि त्यांच्या ट्रिब्युटरीज ह्याच्यावरती प्रश्न विचारलेच गेलेत. म्हणजे असं विचारलं तुम्हाला की एक कोणतीतरी रिव्हर पकडा, त्याची ट्रिब्युटरी विचारली तुम्हाला, ती ट्रिब्युटरी कोणत्या रिव्हरची आहे, असे प्रश्न आले आहेत. तर ते तुम्ही एकदा करून जावा, तुम्हाला प्रश्न काही भेटतीलच खाली ट्रिब्युटरीजशी रिलेटेड, तर ते मी सांगेन तुम्हाला. 25th प्रश्न, फाउंडर ऑफ आझाद हिंद सेनाचे फाउंडर सुभाषचंद्र बोस. आणि सिंगापूरमध्ये, तर सिंगापूरमध्ये कुठे? कॅथाई सिनेमा हॉल. आणि कधी? ऑगस्ट 1942. कॅथाई सिनेमा हॉल हा कदाचित SSC CHSLमध्ये विचारला गेलेला, सो इम्पॉर्टंट पकडू शकता तुम्ही. आझाद हिंद सेनाची स्थापना सिंगापूरमध्ये झालेली. सिंगापूरमध्ये कुठे? कॅथाई सिनेमा हॉल. 26th प्रश्न, विच युरोपियन ऑफिसर डिफिटेड राणी लक्ष्मीबाई ऑफ झांसी ड्युरिंग द रिव्हॉल्ट ऑफ 1857? तर तो होता जनरल ह्यूज रोज. 27, टिपू सुलतानवर काही प्रश्न आलेला, तर टिपू सुलतानबद्दल तुम्ही थोडी माहिती ठेवा. 28th प्रश्न, फुल फॉर्मवरती पण खूप प्रश्न येत आहेत, तर मी बघतो तुमच्यासाठी असं काही एक वेगळा सेशन घेतो ज्यात मी तुम्हाला सगळे फुल फॉर्म्स शिकवेन जे इम्पॉर्टंट असतील. तर आता इथे आपण डिस्कस करूयाच काय फुल फॉर्म मी घेतले आहेत जे प्रश्न MTSमध्ये आलेत. तर पहिला होता CMOचं फुल फॉर्म काय आहे? चीफ मेडिकल ऑफिसर. DICGCचं फुल फॉर्म काय आहे? डेपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. GPRSचं फुल फॉर्म जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. हू इज द प्रेझेंट आर्मी चीफ ऑफ इंडिया? प्रेझेंट आर्मी चीफ कोण आहेत? MM नरवणे. हे लक्षात ठेवा तुम्ही. 30th, फाउंडर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. आणि हां, आर्मी चीफ तर आहे, ठीक आहे. एअर चीफ पण लक्षात ठेवा तुम्ही, RKS भदौरिया. आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे हल्लीच झालेत आणि हे फर्स्ट आहेत, ते आहेत बिपिन रावत. हे सगळे लक्षात ठेवा तुम्ही, कामाला येतील तुम्हाला. फाउंडर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस, तर फाउंडर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस कोण होते? A.O. ह्यूम. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची फाउंड कधी झालेली? 1885. लक्षात ठेवा, ही इयर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. रामगंगा रिव्हर ओरिजिनेट्स फ्रॉम, तर आन्सर आहे उत्तराखंड. लोकेशन ऑफ वेम्बनाथ लेक,
तर लोकेशन काय आहे? केरला. वेंबनाड लेक कुठे आहे? केरलामध्ये. लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक काहीतरी आहे वेंबनाड लेक. हां, लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक, परफेक्ट, केरला. हां, हे लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक कदाचित प्रश्न आला आहे आणि मी तो खाली घेतला पण आहे. सो हे इम्पॉर्टंट तर बनतं. 33rd प्रश्न, पासेस ऑफ जम्मू अँड काश्मीर. तर जम्मू अँड काश्मीरचे काही पासेस विचारलेले आणि लडाखचे पण. जोजिला पास, लानक पास, खारदुंगला हे 3 जम्मू अँड काश्मीर लडाखचे पासेस आहेत. आता सिक्कीमचे पण 2 पास विचारलेले आहेत. ते होते जिलेपला पास आणि नथुला पास. सिक्कीमचे 2 पास, जिलेपला पास, नथुला पास. ठीक आहे. 34th प्रश्न, व्हॅन वॉज द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी एस्टॅब्लिश्ड. तर ती एस्टॅब्लिश कधी केलेली आहे? 1600मध्ये. आणि आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तर 1600मध्ये केलीच, त्याचं इयर विचारलंच आहे. पण त्यासोबत दुसरे पण बघा. डच ईस्ट इंडिया कंपनी कधी बनवली? 1602 एस्टॅब्लिश झाली. आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी 1664. ब्रिटिश पहिले आले, त्यांच्या मागून डच आले आणि त्यांच्या मागून मग फ्रेंच आले, असं लक्षात ठेवा तुम्ही. ब्रिटिश आले, डच आले, फ्रेंच आले, ब्रिटिश आले, डच आले, फ्रेंच आले, असं लक्षात राहील तुम्हाला. आणि 1600, 1602, 64. ओके. 35th प्रश्न, ओथ टू द युनियन मिनिस्टर्स इज गिवन बाय. तर ते आहे प्रेसिडेंट. स्टेट फ्रॉम विच सनरायझेस. तर इंडियामधला असा कोणता स्टेट आहे जिथून सनराईज होतो? तर तो अरुणाचल प्रदेश. आणि लँड ऑफ रायझिंग सन कोणाला बनलं जातं? कोणत्या कंट्रीला? तर ते आहे जपान. विच आर्टिकल इज हार्ट अँड सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हे तर सगळ्यात इम्पॉर्टंटच आहे, हे हर एक परीक्षेत विचारलंच जातं. तर त्याचा उत्तर आहे आर्टिकल 32. 38th प्रश्न, हू अपॉइंट्स द सेंट्रल विजिलन्स कमिशनर. तर त्याचा आन्सर आहे प्रेसिडेंट. 39th प्रश्न, RTI ॲक्ट वॉज इनॅक्टेड इन विच इयर. तर त्याचा आन्सर आहे 2005. 40th प्रश्न, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज इज गिवन इन विच आर्टिकल. तर त्याचा आन्सर आहे आर्टिकल 14. 41st प्रश्न, न्यूजपेपर्स ऑफ लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे कोणत्या कोणत्या न्यूजपेपर्सचे फाउंडर होते? तर ते आहे केसरी आणि मराठा. 42nd, वुहान सिटी लोकेशन. वुहान सिटी हल्ली कोरोना व्हायरसमुळे खूप न्यूजमध्येच होती, सो ते येईल असं वाटलंच होतं. वुहान सिटीचं लोकेशन चायना. देर आर हाऊ मेनी फंडामेंटल राईट्स. तर ते आहेत 6. बॅटल ऑफ प्लासी टूक प्लेस इन विच इयर. 1757. हा जे इम्पॉर्टंट बॅटल्स आहेत जसं बॅटल ऑफ पानिपत, बुक्सार, प्लासी, नंतर टेरेनचं बॅटल, हे या सगळ्यांचे जे इयर आहेत आणि कोणाकोणामध्ये फाऊट झाले हे तुम्ही बघा एकदा. 45th प्रश्न. तर 45th प्रश्न काय? ऑथर ऑफ बुक आनंदमठ. आनंदमठ बुकचे ऑथर कोण आहेत? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. 46th प्रश्न, हायेस्ट सिटीजन अवॉर्ड ऑफ इंडिया. हायेस्ट सिटीजन अवॉर्ड कोणत्या? भारतरत्न. 47th प्रश्न, इंडियन स्टँडर्ड टाईम आणि ग्रीनविच मीन टाईममध्ये डिफरन्स किती आहे? 5 hours 30 minutesचा. 48th प्रश्न, भीमा इज द ट्रिब्युटरी ऑफ. भीमा कोणत्या रिव्हरची ट्रिब्युटरी आहे? ती आहे कृष्णा रिव्हर. हां, हे बघा ट्रिब्युटरीचा प्रश्न आला आहे. 49th प्रश्न, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी वॉज एस्टॅब्लिश्ड बाय. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे फाउंडर कोण? सर सय्यद अहमद खान. इंडियाज फर्स्ट रेल्वे लाईन. इंडियाची पहिली रेल्वे कुठून ते कुठपर्यंत धावली गेलेली? तर ते आहे बॉम्बे टू ठाणे. फुल फॉर्म DTH, डायरेक्ट टू होम. DTH, डायरेक्ट टू होम. 52nd प्रश्न, सिटी ऑफ पर्ल्स. तर ते त्याचा आन्सर आहे हैदराबाद. गोदावरी रिव्हर ओरिजिनेट्स फ्रॉम. त्र्यंबकेश्वर, नाशिक. ह्याच्यासोबत कृष्णा महाबलेश्वरवरनं ओरिजिनेट होते. ओके. 54th प्रश्न, विच मोगल एम्परर स्टोल कोहिनूर डायमंड फ्रॉम इंडिया. तर ते आहे नादिर शाह. 55th प्रश्न, विच आर्टिकल स्पीक्स अबाउट द सिटिझनशिप. तर ते आहे आर्टिकल 5. आर्टिकल 5 सिटिझनशिपबद्दल सांगतो त्याच्या आर्टिकल्समध्ये. 56th प्रश्न, दार्जिलिंग इज इन विच स्टेट. तर ते आहे वेस्ट बेंगॉल. 57th प्रश्न, मधुबानी पेंटिंग इज फेमस इन विच स्टेट. तर ते स्टेट आहे बिहार. मधुबानी पेंटिंग बिहारमध्ये फेमस आहे. फर्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स वॉज हेडेड बाय जवाहरलाल नेहरू, आपले फर्स्ट प्राईम मिनिस्टर. गांधी अरविंद पॅक्ट कधी साईन झाला होता? 1931मध्ये. आता 60th प्रश्न, अकॉर्डिंग टू स्वच्छ सर्वेक्षण रिपोर्ट क्लीनेस्ट सिटी ऑफ 2020. तर ते समथिंग हे 5th टाईम झालं आहे, इंदोर, मध्य प्रदेश. 61st प्रश्न, मुस्लिम लीग वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1906 आणि कुठे? बांगलादेशमध्ये. मुस्लिम लीग वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1906 इन बांगलादेश. मिनिकॉय आयलंड लोकेशन लक्षद्वीप. लक्षद्वीपच्या 3 आयलंडमधनं एक आहेत, कदाचित तिन्ही आयलंडवरती प्रश्न आलेले, तर ते असतील खाली, तर आपण बघूया एकदा. 63rd प्रश्न, राईट टू सेफ ड्रिंकिंग वॉटर इज अ फंडामेंटल राईट. तर राईट टू सेफ ड्रिंकिंग वॉटर हे आर्टिकल 21मध्ये आहे. 64th प्रश्न,
विच ॲनिमल वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲनिमल अकॉर्डिंग टू इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, तर तो आहे बुल. 65th प्रश्न, मँचेस्टर ऑफ साऊथ इंडिया, तर ते आहे कोइंबतूर. 66th प्रश्न, फ्रॉम वेअर इज द आयुर्वेदा ओरिजिनेटेड, आन्सर आहे इंडिया. 67th प्रश्न, केवलादेव नॅशनल पार्क, लोकेशन राजस्थान. तर नॅशनल पार्कमधनं 1-2च प्रश्न आलेले, जास्त जोर तर दिला नाही आहे नॅशनल पार्कवर, सो तुम्ही तरी एकदा नॅशनल पार्क बघून जावा. 68th प्रश्न, हू ॲबॉलिश्ड सती सिस्टम, राजा राम मोहन रॉय. 69th प्रश्न, रिझर्वेशन ऑफ वुमन इन ग्रामपंचायत इलेक्शन, तर रिझर्वेशन किती आहे, 33%. फुल फॉर्म ऑफ DTP. DTP का डेस्कटॉप पब्लिशिंग. क्रिसिल, क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. 71st प्रश्न, ब्रह्मपुत्रा रिव्हर ओरिजिनेट्स फ्रॉम, तर त्याचा आन्सर आहे तिबेट, चायना. 72nd प्रश्न, PM ऑफ इस्रायल, बेंजामिन नेतन्याहू. 73rd प्रश्न, लास्ट व्हाईसरॉय ऑफ इंडिया अँड द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडेंट इंडिया, तर ते कोण होते, लॉर्ड माउंटबॅटन. आर्टिकल 51A मध्ये काय बोललं आहे, ते आर्टिकल 51A हा फंडामेंटल ड्युटीजवर आहे पूर्ण. 75th प्रश्न, ब्रह्मो समाजचे फाउंडर राजाराम मोहन रॉय. इंडियन पोस्टल सर्व्हिस वॉज स्टार्टेड ड्युरिंग हुज रेन, तर ड्युरिंग हुज रेन, लॉर्ड डेलहाउसी. 77th प्रश्न, फाउंडर ऑफ आर्य समाज, आन्सर आहे दयानंद सरस्वती. 78th प्रश्न, फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत कधी लढला गेला, 1526, आणि कोणाकोणामध्ये, बिटवीन बाबर अँड इब्राहिम लोधी. 79th, स्पिटी व्हॅली लोकेशन, तर त्याचं लोकेशन काय, हिमाचल प्रदेश. 88th प्रश्न, बाबुल ट्री कम्स अंडर विच टाईप ऑफ फॉरेस्ट, तर ते फॉरेस्ट आहे थॉर्नी फॉरेस्ट. 81st प्रश्न, विच युरोपियन पॉवर फाउट द बॅटल ऑफ बुक्सार, तर ते युरोपियन पॉवर कोणते होते, ब्रिटिश. युनेस्को कलिंगा प्राइज इज गिवन इन विच फील्ड, तर ती फील्ड आहे सायन्स फील्ड. 83rd प्रश्न, विच कमिटी वॉज अपॉइंटेड टू इन्व्हेस्टिगेट द इन्सिडेंट ऑफ जलियनवाला बाग मसॅकर, तर ते अंडर कमिशन. इन May 2020 इन विच सिटी स्टायरीन गॅस लिकेज ऑकर्ड, विशाखापट्टणम. हे बघा, हे विशाखापट्टणम स्टायरीन गॅसशी रिलेटेड आत्ता कालच्याच 15 तारखेच्या पोस्टमॅनच्या एका शिफ्टमध्ये विचारला गेलेला. असंच काहीतरी कदाचित क्वेश्चनमध्ये थोडाफार चेंज करूनच विचारलं गेलेलं, सो तुम्ही बघू शकता. सो आपल्याला हे सगळं रिवाईज करणं तर इम्पॉर्टंट बनतंच, बिकॉज हा एक प्रश्न विचारला गेला आहे, म्हणजे काही प्रश्न परत असे रिपीट होऊच शकतात थोडेफार चेंज होऊन. सो एकदा बघून जाऊ तुम्ही, हे इम्पॉर्टंटच आहे तुमच्यासाठी. 85th प्रश्न, 86th अमेंडमेंट ॲक्ट 2002 इज रिलेटेड टू, तर 86th अमेंडमेंट ॲक्ट 2002 कशाशी रिलेट करतं आहे, टू प्रोव्हाइड अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन अंटिल दे कंप्लीट द एज ऑफ 6 years. ओके. 86th प्रश्न, मिशन ऑफ नासा टू लँड दी फर्स्ट वुमेन इन टू स्पेस, तर त्या मिशनचं नाव होतं आर्टेमिस. 87th प्रश्न, द लॉंगेस्ट वेस्टवर्ड फ्लोईंग रिव्हर ऑफ द पेनिन्सुलर इंडिया, ते आहे नर्मदा. 88th प्रश्न, कोल इज विच टाईप ऑफ रॉक, तर ते आहे सेडिमेंटरी रॉक. 89th प्रश्न, फुल फॉर्म IARI, इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. 90th प्रश्न, पॉलिसी इम्प्लिमेंटेड बाय लॉर्ड डेलहाउसी, तर ते होतं डॉक्ट्राईन ऑफ लॅब्स. फाउंडर ऑफ द कॉम्रेड न्यूजपेपर, तर मौलाना मोहम्मद अली. आता बघा वरतीच आपण वाचलेलं फाउंडर आपल्या लोकमान्य टिळकांनी, हे कोणत्या न्यूजपेपरचे फाउंडर होते, तर ते होतं केसरी आणि मराठा, आणि इथे कॉम्रेड, तर कॉम्रेड कोणी फाउंड केलं आहे, तर ते मौलाना मोहम्मद अली. ओके. 92, नेम ऑफ द हॉर्स ऑफ बुद्धा, कंटका. 93rd, फाउंडर ऑफ द सिख रिलिजन, गुरु नानक, आणि बर्थ प्लेस ऑफ गुरु नानक, तर ते आहे ननकाना साहिब, पाकिस्तान. 95th प्रश्न, आर्किटेक्ट अँड फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर ते आहेत बाबासाहेब आंबेडकर. 96th प्रश्न, बॅटल प्लासी फाउट इन अँड बिटवीन, तर ते फाउट केलेलं 1757मध्ये, आणि बिटवीन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला. 97th प्रश्न, चिपकू मुवमेंट वॉज स्टार्टेड बाय सुंदरलाल बहुगुणा, कधी, 1970, आणि कुठे, इन उत्तराखंड. मंडल विलेज करून काहीतरी होतं, तर तुम्ही एकदा चेक करा, मंडल विलेज, वाचलं तर आहे, मंडल विलेज असेल, तरी पण तुम्ही एकदा बघा तुम्ही. विचारलं जाऊ शकतं ना की उत्तराखंडमध्ये कोणत्या विलेजमध्ये चिपको मुवमेंट झाला, बिकॉज चिपको मुवमेंटवरती पण खूप प्रश्न आलेत. ऑलमोस्ट परीक्षेत चिपको मुवमेंट वरती प्रश्न असतातच. 98, चाइल्ड लेबर इज प्रोहिबिटेड इन एनी फॅक्टरी और माइन बाय विच आर्टिकल, तर ते आहे आर्टिकल 24. 99th प्रश्न, फुल फॉर्म ऑफ GI टॅग,
जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग. 100th प्रश्न, अंदमान आयलँड इज इन विच ओशियन? इंडियन ओशियन. 101, हू वॉज द लीडर ऑफ द चंपारण सत्याग्रह? तर ते आहेत महात्मा गांधी. 102, भरतनाट्यम इज द डान्स फॉर्म ऑफ विच स्टेट? तर ते आहे तामिळनाडू. तर त्यासोबत काही अजून इम्पॉर्टंट दिले आहेत मी साऊथ इंडियाचे, आणि त्यात कथ्थक उत्तर प्रदेश पण ठीक आहे. मोहिनीअट्टम केरलाचं आहे, कथ्थक उत्तर प्रदेशचं आहे, कथ्थकली केरलाचं आहे. हे काही असे इम्पॉर्टंट आहेत जे परत परत रिपीट होतात, ते दिले आहेत मी तुम्हाला. तर 103rd प्रश्न, व्हॉट इज भारत स्टेज 4? भारत स्टेज 4 काय आहे? तर ते आहे, इट इज द एमिशन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू रेग्युलेट द आउटपुट ऑफ एअर पॉल्युटंट्स फ्रॉम मोटर व्हेकल्स. ओके. 104th, निसार मिशन इज बिटवीन. तर निसार मिशन कोणाच्यामध्ये आहे? तर ते एक प्रोजेक्ट आहे बिटवीन नासा अँड इस्रो. 105th, हू इज ऑल्सो कॉल्ड एज बादशाह खान? तर बादशाह खान कोणाला म्हटलं गेलं आहे? खान अब्दुल गफर खान. त्यांना फ्रंटियर गांधी पण म्हटलं जाते. 106, वडोदरा हे कोणत्या स्टेटमध्ये आहे? तर ते आहे गुजरात. 107th प्रश्न, विजयवाडा इज सिच्युएटेड ऑन बँक ऑफ विच रिव्हर? तर विजयवाडा इज सिच्युएटेड ऑन बँक ऑफ कृष्णा रिव्हर. 108 प्रश्न, फादर ऑफ द नेशन? महात्मा गांधी. इथे लहानपणापासून आपण शिकत आलो आहे. 109th प्रश्न, हाऊ इंडियन सिटिझनशिप कॅन बी अक्वायर्ड? बर्थ, डिसेंट, रजिस्ट्रेशन अँड नॅचरलायझेशन. हे तुम्ही चारही लक्षात ठेवा. यातलं काही ऑड मॅन करून, म्हणजे ऑड एक कोणतं ऑड आहे असं कोणतं तरी एक वेगळं त्यात टाकतील आणि तुम्हाला विचारतील. सो इंडियन सिटिझनशिप आपण कशी अक्वायर करू शकतो? तर ते आहे बर्थ, डिसेंट, रजिस्ट्रेशन, नॅचरलायझेशन. 110th प्रश्न, अब्राहम लिंकन वॉज द पार्ट ऑफ विच पॉलिटिकल पार्टी? तर ते आहे रिपब्लिकन पार्टी. 111th प्रश्न, ओल्डेस्ट माउंटेन रेंजेस इन इंडिया? अरावली रेंज. 112, लोकेशन ऑफ सांची स्तूपा? मध्य प्रदेश. मॅक्झिमम एज फॉर इंडियन्स फॉर द इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस वॉज लोवर्ड फ्रॉम 21 to 19. सिव्हिल सर्व्हिसेस ही ची एक्झाम जी असते त्याचं एज जे आहे ते 21वरनं 19 केलं गेलं. ते कोणत्या गव्हर्नर जनरलने केलं? लॉर्ड लिटन. 114 प्रश्न, वेअर इज बॅरन आयलँड्स लोकेटेड? अंदमान. 115th प्रश्न, नारी शक्ती अवॉर्ड इज गिवन बाय? तर ते आहे मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. 116th प्रश्न, लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक इन इंडिया? वेंबनाथ लेक, केरला. बरोबर, वरती सांगितलंच होतं तुम्हाला. 117th प्रश्न, टप्पा डान्स फॉर्म इज ऑफ विच स्टेट? पंजाब. तर बघा, डान्स फॉर्मवरती पण विचारले जातात. असे काही काही इम्पॉर्टंट डान्स फॉर्म जे दिले आहेत मी तेवढे वाचून जावं बस, त्याच्यावरती नाही विचारलं जाणार. असं आपलं एक महाराष्ट्राचं लावणी जसं फेमस आहे त्याचं तुम्हाला माहितीच असेल, तर ते एक येतं आहे जे विचारलं जाऊ शकतं. 118th प्रश्न, हू वॉज द चीफ वर्शिप्ड इन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन? तर ते आहेत पशुपती महादेवा. 19th प्रश्न, अमिनी आयलँड लोकेशन? तर ते आहे लक्षद्वीप. 120th प्रश्न, इन विच स्टेट इज द भितरकनिका नॅशनल पार्क? तर ते आहे ओडिशा. वरती आपण कोणतं बघितलेलं? केवलादेव नॅशनल पार्क. कुठे होतं? राजस्थान. हे काय? भितरकनिका नॅशनल पार्क कुठे आहे? ओडिशा. ओके, दोन नॅशनल पार्क आपण इथे बघितले आहेत. तर तुम्ही अजून काही बघून घ्या एक्झामला जायच्या आधी. 121th प्रश्न, फर्स्ट स्टेट टू ॲक्सेप्ट पंचायती राज सिस्टम? तर ते आहे राजस्थान. फर्स्ट ऑर्गॅनिक स्टेट ऑफ इंडिया? तर ते आहे सिक्कीम. 23rd प्रश्न, 123rd प्रश्न, विच रिव्हर फ्लोज इन तिरुचिरापल्ली? कावेरी रिव्हर. हू इज नोन ॲज द टायगर ऑफ मैसूर? आन्सर आहे टिपू सुलतान. 125th प्रश्न, ईस्टर्न मोस्ट स्टेट ऑफ इंडिया? ईस्टर्न मोस्ट स्टेट इंडियाचा कोणता आहे? अरुणाचल प्रदेश. 126th, तुंगभद्रा रिव्हर इज अ ट्रिब्युटरी ऑफ विच रिव्हर? कृष्णा रिव्हर. बघितलं, ट्रिब्युटरी रिव्हरनं खूप सारे विचारले गेले. तर मला तर वाटतं तुम्ही जे रिव्हर्स आहेत आपले त्याचे ट्रिब्युटरीज हे तुम्ही पार्ट करूनच जावं. तुम्हाला माहितीच असले पाहिजे. मला तर वाटतं एक प्रश्न तर गॅरंटीड येईलच तुमच्या शिफ्टमध्ये, तर एकदा तुम्ही बघून जावा. नारकोडम आयलँड इज अन आयलँड ऑफ? तर ते आहे अंदमान. 128th प्रश्न, सुरत इज सिच्युएटेड ऑन बँक ऑफ विच रिव्हर? तर ते आहे तापी रिव्हर. 129th प्रश्न, लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ ज्यूट इन इंडिया? तर ते आहे वेस्ट बेंगॉल. आणि आपला महाराष्ट्र आहे तो लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ कॉटन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. 130th प्रश्न, 30th, कॅपिटल ऑफ केरला? तिरुवनंतपुरम. 31st प्रश्न, वेअर वॉज द स्टॅच्यू ऑफ ब्रॉन्झ डान्सिंग गर्ल फाउंड? तर ते फाउंड कुठे केलेलं आहे? मोहेंजोदारोमध्ये. आता 132 प्रश्न, 32nd प्रश्न, तर हाऊ मेनी नोबल ट्रूथ्स? तर ते आहेत 4. 133rd प्रश्न, विच कंट्री हॅज द लॉंगेस्ट बाउंड्री विथ इंडिया? तर ते आहे बांगलादेश.
134th, द पोवाडा इज द पोएट्री ऑफ विच स्टेट? तर ते आहे महाराष्ट्र. आता व्हॉट इज आर्टिकल 74? आर्टिकल 74मध्ये काय म्हटलं गेलं आहे? तर त्या आर्टिकल 74मध्ये ते प्रोव्हाइड्स फॉर अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विच शाल एड द प्रेसिडेंट इन एक्सरसाइज ऑफ हिज फंक्शन्स. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स प्रेसिडेंटच्या फंक्शन्समध्ये मदत करतील, हे आर्टिकल 74मध्ये दिलं आहे. 136, बेटवा रिवर इज द ट्रिब्युटरी ऑफ विच रिवर? बेटवा रिवर ट्रिब्युटरी यमुना रिव्हरचं आहे. 137th प्रश्न, सती सिस्टम वॉज एबॉलिश्ड इन 1829. 138th प्रश्न, फेस्टिवल स्टार्टेड बाय लोकमान्य टिळक? गणेश चतुर्थी. 139th प्रश्न, द्रोणाचार्य अवॉर्ड इज गिवन टू कोचेस ऑफ स्पोर्ट्स अँड गेम्स फॉर द आउटस्टँडिंग वर्क. स्पोर्ट्स आणि गेम्समध्ये, स्पोर्ट्स आणि गेम्सच्या कोचेसना द्रोणाचार्य अवॉर्ड भेटतो. द्रोणाचार्य अवॉर्ड हा कोचेसना भेटतो, एवढं लक्षात ठेवा. 140th प्रश्न, 40th, हू वॉज द विनर ऑफ ICC अंडर-19 वर्ल्ड कप विनर ऑफ 2020? तर ते होतं बांगलादेश. आणि कोणाला हरवलं? आपल्या इंडियाला हरवलं आहे. 141st प्रश्न, रामकृष्ण मिशन वॉज लॉन्च्ड बाय? तर ते होतं स्वामी विवेकानंद. 142nd प्रश्न, वेअर डिड गौतम बुद्ध अटेन एनलाइटमेंट? तर ते होतं बोधगया. फुल फॉर्म ऑफ MICR, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. 144th प्रश्न, फुल फॉर्म ऑफ IEA, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी. आता सॉन रिव्हर इज द ट्रिब्युटरी ऑफ विच रिव्हर? तर ती गंगा. तर हे झाले आपले 145. हे ऑलमोस्ट मी कवर करायचा प्रयत्न केला. जेवढे मला सगळ्या शिफ्टमधून प्रश्न भेटू शकले ते मी तुमच्यासमोर सगळे ऑलमोस्ट आणलेच आहेत मी. तर एवढे करून जावा तुम्ही. हे बस आहेत, ह्याच्यामधलं काही रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. आता तुम्ही बघितलं ट्रिब्युटरीजमधनं खूप सारे प्रश्न आले आहेत, नॅशनल पार्क्समधनं काही प्रश्न आले आहेत, डान्समधनं काही प्रश्न आले आहेत जे रिपीट झाले आहेत, फुल फॉर्म तर येतच आहेत. आणि हां, एथिक्स पण वाचून जावा तुम्ही. एथिक्समधनं पण प्रश्न येतात आहेत. एथिक्सचे मला काही असे प्रश्न भेटले तर नाहीत, पण येतात तर पक्का आहेत. तर हे सगळं तुम्ही एक्झामच्या तुमच्या जी शिफ्ट असेल त्याच्या आधी हे कंप्लीट कराच. पण हां, परत एकदा सांगतो, ते मॅथ्स पण मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे, तर ते तुम्ही एकदा पक्का पहा, तुम्हाला फायदा होईल. तुमच्या फायद्याचंच बघून मी तो व्हिडिओ पूर्ण बनवला आहे. तर तुम्हाला पक्का त्याची मदत भेटेलच. हां, त्यात काय थोडेफार नॉईज प्रॉब्लेम्स असतील, बिकॉज त्या दिवशी मकर संक्रांती पण होती आणि अपडेट करता करता एडिटिंग नंतर त्यात थोडेफार प्रॉब्लेम्स आले अपलोड करताना. तर ते सगळं होईपर्यंत एक दिवस माझा असाच गेला कंप्लीट त्यात. सो तुम्हाला थोडं ती मॅथ्सची व्हिडिओ लेट भेटली, त्यामुळे फर्स्ट शिफ्ट ज्यांची झाली त्यांना भेटू नाही शकला व्हिडिओ. पण ज्यांची पुढे शिफ्ट्स आहेत त्यांना त्यातून पक्का हेल्प होईल. त्यात मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पण सांगितले आहेत. त्यात थोडंफार कॅमेरा अँगल्सचे प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही प्लीज समजून घ्या. आणि आता आपण इथेच सेशन थांबूया. तर थँक्यू. आणि तुम्हाला ह्याची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. थँक्यू.